श्रीधर पाटणकर हे आमच्या परिवारातले आहेत आणि ज्या कारवाईविषयी आपण बोलताय ती कारवाई फक्त राजकीय दबाव, सूडबुद्धी आणि कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देता सनसनाटी निर्माण करण्यासाठी आणि आम्ही तुम्हाला झुकवू शकतो, नमवू शकतो केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून हे राजकीय विरोधकांना दाखवण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया फक्त महाराष्ट्रातच नाहीत तर जेथे जेथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही अशा प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारच्या कारवायांना ऊत आलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा भाचा म्हणजे जे खासदार आहेत अभिषेक बॅनर्जी, काल त्यांनाही दिल्लीत बोलवून 8 तास चौकशी केली. त्यांच्या पत्नीला सुद्धा अशा प्रकारची नोटीस आली आहे. निवडणूक हारलो आपण एखाद्या राज्यात म्हणून ज्यांनी पराभव केला आपली सत्ता आपली सत्ता खेचून घेण्यासाठी त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून अशा प्रकारे दबाव आणणं ही राक्षसी हुकुमशाहीची नांदी आहे. आपण जर पाहिलं असेल संसदेमध्ये कालच जी माहिती आली ईडीच्या कारवायांसंदर्भात, सर्वाधिक कारवाया या जेथे भाजपचं शासन नाही त्या राज्यात झालेल्या आहेत. यूपीएच्या 11 वर्षाच्या काळामध्ये फार तर 22 किंवा 23 कारवाया झाल्यात आणि हे मोदींचं शासन आल्यापासून साधारण 2500च्या आसपास या कारवाया ईडीनं केल्या आहेत. त्यातल्या अनेक कारवाया या चुकीच्या पद्धतीनं झाल्या तर नंतर न्यायालयामध्ये स्पष्ट झालेलं आहे. पण न्यायव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा या हुकुमशाही प्रवृत्तीच्या गुलामासारख्या वागत असल्याचं आता स्पष्ट दिसतंय. सर, हिंदी में जानना चाहेंगे जो श्रीधर माधव पाटणकर है उनके श्रीधर माधव पाटणकर ये हमारे परिवार के सदस्य हैं. सिर्फ उनका रिश्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी या रश्मि ठाकरे जी उन तक सीमित नहीं है. मैं कहता हूं हमारे सभी के परिवार के वो सदस्य हैं. ईडी ने एक एक्शन ली है, उस बारे में मुझे अभी अभी सूचना मिली है. इस प्रकार की एक्शन जहां बीजेपी के शासन नहीं है या बीजेपी सत्ता से दूर हो गई है, जैसे पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिलनाडु, झारखंड, छत्तीसगढ़, ऐसे राज्यों में इस प्रकार से केंद्रीय जांच एजेंसी जोरदार तरीके से कार्रवाई कर रही है. और बड़े राज्यों में लगता है ईडी ने अपना कार्यालय बंद कर दिया है. जहां गुजरात हो, सबसे बड़ा बैंक घोटाला, बैंक फ्रॉड इतिहास का गुजरात में हुआ है, शिपयार्ड. अब तक एक भी आरोपी को न बुलाया है, न अरेस्ट की है, न उनकी संपत्ति कुर्क की है. लेकिन महाराष्ट्र में ये सब कुछ चल रहा है. ममता बनर्जी के भतीजे और सम्मानीय सांसद अभिषेक बैनर्जी और उनके पत्नी को भी इस प्रकार से प्रताड़ित किया जा रहा है. लेकिन ना बंगाल झुकेगा ना महाराष्ट्र टूटेगा. तो ये महाविकास आघाड़ी सरकार को महाविकास सरकार के आघाड़ी के सरकार के जो प्रमुख स्तंभ है उनको इस प्रकार से आप दबाव में लाकर अगर आप अब ये मानते हैं कि ये सरकार गिर जाएगी
और यहाँ राष्ट्रपति शासन लगेगा तो आप नींद से जाग उठे, ऐसा कुछ नहीं होगा। हम लड़ेंगे। हम आपका जो अन्याय है, आपकी जो राजनीतिक जो वेनेटा है, पॉलिटिकल बदले की भावना जो आपकी है, वो हम लोगों के सामने लाते रहेंगे। मुझे नहीं लगता कि हम न्यायालय से न्याय की उम्मीद इस माहौल में कर सकते हैं, लेकिन सबसे बड़ा न्यायालय जनता का न्यायालय होता है। महाराष्ट्र की जनता ठाकरे परिवार से परिचित है, हम सबसे परिचित है। कभी ना कभी इस एक्शन का, इस राजनीतिक बदली की भावना से जो कार्रवाई हो रही है, उसका जवाब सभी को देना पडेगा, उसकी किंमत चुकानी पडेगी। 2017चं प्रकरण एक तर आता का बाहेर आला, आणि दुसरं तुम्ही म्हणाले की नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली नाही, तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ते जातील का? मी म्हटलं की या परिस्थितीमध्ये न्यायालय सुद्धा दबावाखाली आहे। ये ऐसा पहले कभी नहीं हुआ था। ये तानाशाही की खतरनाक शुरुआत है। 4 राज्यों में अगर आप जीत गए हैं, उसका मतलब ये नहीं कि आप सब लोग देश के मालिक बन गए। अगर आपको हमें जेल में डालना है तो आप तैयारी कर लीजिए। हम सभी लोग जेल में जाने के लिए भी तैयार हैं, लेकिन इस देश की स्वतंत्रता, इस देश का लोकतंत्र, डेमोक्रेसी, आजादी सबके लिए हम फिर एक बार आजादी की लड़ाई लड़ने के लिए तैयार हैं। 17चे प्रकरण आता बाहेर काढले, 2017 मध्ये नोंद झालेलं 2005 की भी प्रकरण निकले हैं ना, 2017 के, 2004 जिस वक्त ये पीएमएलए कायदा निर्माण नहीं हुआ था, उससे पहले के भी प्रकरण निकालकर लोगों को प्रताड़ित किया जा रहा है। ये जो सब हो रहा है केंद्रीय जांच एजेंसी के माध्यम से, ये ठीक नहीं है। इस प्रकार के एजेंसी का दुरुपयोग करना राष्ट्र के हित में नहीं है। ये जो एक नई फाइल बन रही है तानाशाही की, देश के इतिहास में, और आने वाली पीढ़ियां आपको सवाल और जवाब जरूर पूछेगी। नितेश राणेंनी म्हटलं आहे, मागणी केलेली आहे की मुख्यमंत्र्यांनी, नितेश राणेंनी, की मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा। ठीक आहे, नैतिकतेच्या व्याख्या शोधाव्या लागतील आता। तुम्ही एजन्सीचा दुरुपयोग आहे असं म्हणत आहे, पण ज्या ज्या लोकांना ईडीने अटक केली, ईडीने जे न्यायालयामध्ये पुरावे सादर केले, त्या आधारावर त्यांना बेल मिळत नाहीये। तो कायदाच तसा बनवलेला आहे। ईडीचे पुरावे किंवा केंद्रीय तपास यंत्रणांचे पुरावे काय आहेत हे आपण पाहिलं असेल। आतापर्यंत फक्त 3000 लोकांपैकी फक्त 20 लोकांनाच न्यायालय शिक्षा ठोठावू शकलं। बाकी सगळ्या केसेस असं अधांतरी लटकल्या। राजकीय सुडाच्या कारवाया या अशाच असतात। पुरावे खोटे उभे केले जातात, आरोपपत्र खोटी तयार केली जातात, खोटे साक्षीदार धमक्या देऊन निर्माण केले जातात, खोटे आकडे लोकांसमोर आणले जातात आणि एक भ्रम निर्माण केला जातो। असा भ्रम महाराष्ट्राच्या बाबतीत सुरू आहे। महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, ज्याने या देशाला कायदा आणि घटना दिली, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याची एकही संधी भारतीय जनता पक्षाच्या टाचेखाली असलेल्या तपास यंत्रणा, केंद्रीय तपास यंत्रणा सोडायला तयार नाहीत। पण मी केंद्रीय तपास यंत्रणांना दोष देणार नाही, मला त्यांची दया येते। या यंत्रणा आपल्या सत्व गमावून बसलेल्या आहेत। धन्यवाद। ईडीने जे कारवाई केल्या बांधकाम व्यावसायिकांवर, केवळ बांधकाम व्यावसायिक नाही तर त्याच्याशी संबंधित जे राजकीय लोक आहेत ते सुद्धा तपासण्याचं काम ईडी करते आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनेक प्रमुख लोकांच्या भ्रष्टाचाराची, घोटाळ्याची प्रकरणं पुराव्यासह आम्ही समोर आणलेली आहेत। ईडीकडे पाठवली आहे, सीबीआयकडे पाठवली आहेत, प्रधानमंत्री कार्यालयाकडे पाठवली आहेत। देश हादरून जाईल अशी प्रकरणं असताना सुद्धा मला आश्चर्य वाटतंय की तुम्ही फक्त आमच्याकडे बंदुका रोखलेल्या आहेत। धन्यवाद।